एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करतोय मटर पनीरची भाजी. ह्या भाजीमध्ये 8 ते 9 लोकं आरामात जेवण करू शकतात. अगदी परफेक्ट हॉटेलमध्ये मिळते तशीच भाजी आज आपण बनवूया. ती पण अगदी घरातल्या साहित्यातून. त्यासाठी मध्यम आकाराचे मी 5 ते 6 कांदे घेतले आणि पिकलेले छान लालबुंद असे 4 टोमॅटो घेतले आहे. त्याच्या उभ्या स्लाईस करून घेतल्या आहेत छान पातळ-पातळ. कढईमध्ये एक तेल घेतलं आहे थोडंसं, पोहे खायचे 2 चमचे आणि आपला कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतून घेऊया. जास्त करपवायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. कांदा गुलाबी लालसर झाला पाहिजे, इथपर्यंतच आपल्याला तो भाजायचा आहे किंवा परतवायचा आहे. एकसारखा हलवत राहायचा. सोडून दिला कढईमध्ये तसाच तर तो खालच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे आणि आपल्या भाजीला जळकट वास पण येऊ शकतो. त्याचबरोबर घेतले पाववाटी तीळ आणि 12 ते 15 काजू. तुम्ही इथे काजू तुकडा असेल तुमच्याकडे तर तोही घेऊ शकतात. मसाला छान परतला आहे. आता तो एका मोठ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आपला मसाला छानपैकी थंड होतोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि काजू जेवढे बारीक वाटता येईल बिना पाणी घालता तेवढे वाटून घ्यायचे आहेत. त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे बघू शकतात तुम्ही याचं असं छान मिश्रण तयार झालं आहे. आता ह्या स्टेजला त्यामध्ये टाकूया 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि परतवून घेतलेले कांदा आणि टोमॅटो. मसाला जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेतलं आहे छानपैकी. पेस्ट करताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आहे. अगदी गंधासारखं बारीक छान वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या भाजी परफेक्ट हॉटेलसारखी होणार आहे. मसाला वाटून मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता भाजीला फोडणी देऊया. कढईमध्ये तेल टाकलं आहे. अंदाजे 100 ते 150 ग्रॅम तेल आहे हे. आता त्यामध्ये टाकूया आपण हा मसाला. मसाला परतताना अंगावर उडू शकतो, त्यामुळे परतण्यासाठी मोठ्या दांडीचा चमचा घ्या. मसाला एकसारखा छान हलवत राहायचा आहे, कारण त्यामध्ये आपण तीळ टाकले आणि काजू टाकलेत, त्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे. मीडियम गॅसवर छानपैकी एकसारखा हलवत आपला मसाला भाजून घेऊया, त्यामुळे आपल्या भाजीची चव आणखी वाढेल. एक 5 ते 7 मिनिटामध्ये आपला मसाला बघू शकता तुम्ही छानपैकी परतला आहे. त्याला साईडने तेल पण सुटायला लागलं आहे. आता या स्टेजला आपण त्यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया. 10 रुपयाचा जो एव्हरेस्ट पनीरचा मसाला आहे, तो शाही पनीर मसाला. त्या मसाल्याची पूर्ण एक पुडी टाकायची. 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे. पाव चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे साखर, लाल मिरची 2 ते 2.5 चमचे लाल मिरची, रंगासाठी 1 चमचे काश्मीरी लाल मिरची. हे सर्व मसाले मी ताटामध्ये काढून घेतलेत आणि 1 चमचाभर धना पावडर. या सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आता हे सर्व मसाले आपण आपल्या परतलेल्या वाटणामध्ये टाकून छान हलवून घेऊया. मसाले जळणार नाही त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते मी त्यामध्ये टाकलं आहे, की जेणेकरून आपली ग्रेव्ही छानपैकी मसाल्यांमध्ये शिजेल. पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही आहे. एका बाजूला गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे मी भाजीत टाकण्यासाठी. आपले पावडर मसाले छानपैकी परतले आहेत. त्याला छानपैकी तेल पण सुटायला लागलं आहे साईडने. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. आता या स्टेजला आपण छान त्यामध्ये उकळतं गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला लगेच वरती तवंग येतो, तुम्ही बघू शकतात. त्यामुळे भाजीला शक्यतो गरमच पाणी करून टाकायचं उकळतं.
अंदाजे मी यामध्ये 1 ते 1 लिटर पाणी टाकलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता ही ग्रेव्ही आपण छान मंद गॅसवर एक 10 ते 12 मिनटं छान उकळवून घेऊया. वरती तवंग बघू शकतात तुम्ही किती सुंदर आला आहे. आता कढईमध्ये एका साईडला पोहे खायचे 1 चमचाभर तेल टाकून मी फ्रोझन मटार परतून घेतले आहे आणि पनीर मी असंच टाकणार आहे. पाहिजे असेल तर तुम्ही तेलामध्ये फ्राय करून पण टाकू शकतात. ग्रेव्ही छान उकळल्यानंतर त्यामध्ये मटर आणि पनीर ॲड केलं आहे आणि वरून हातावर क्रश करून कसुरी मेथी टाकूया. थोडासा पनीरचा तुकडा वरून छानपैकी किसून टाकूया. त्यामुळे आपल्या भाजीला अजूनच छान चव येईल. बघू शकतात तुम्ही परफेक्ट हॉटेलमध्ये असते तशी आपली भाजी तयार झाली आहे आणि ह्या भाजीमध्ये 9 ते 10 लोक आरामात जेवू शकतात. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.